हॅलो, शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज एकादशी आहे, एकादशीला फराळ झालाच पाहिजे, पण मी आज राजगिरा पिठाची पुरी बनवते। चला आपण आता पुरी बनवूया। राजगिरा पिठाची पुरी आणि बटाट्याची भाजी। मी बटाट्याची भाजी बाजूला ठेवते। आता पुरीला आपलं मी राजगिराचं पीठ घेतलंय, पुरं 1 पाकीट घेतलंय। तर मी असं हे करते, परातीमध्ये हे चाळून ठेवलं होतं मी, परातीमध्ये काढून घेते। त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं। हां, असं जास्त पण अति नाही, कारण पीठ त्या पाकिटात कमी असतं। थोडंसं आपल्याला याचा मोहनला कच्चंच तेल टाकायचं आहे, असं थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला। सगळं असं मिक्स करायचं। आता मी थोडं पाणी घालून, थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला घट्ट थोडंसं मळून घ्यायचं। थोडं पाणी घालून असं घट्ट असा थोडं पाणी घालायचं। आपल्याला असं घट्ट सारखं असा त्याचा गोळा करायचा आहे तयार। त्याला पातळ पण करायचं नाही आणि आता जास्त घट्ट पण ठेवायचं नाही। ह्याला चांगलं मळलं पाहिजे, कारण हा पीठ एकदम असा हे असतो, चिकट नसतो, म्हणून आपल्याला थोडं पाणी घालून चांगलं मळून घ्यायचं। त्यानंतर चांगलं बाइंडिंग यायला पाहिजे। ह्याच्यामध्ये तुम्ही बटाटा उकडून घातलात तरी चालेल, पण मी बटाट्याची भाजी करणार आहे ना, म्हणून मी नुसते राजगिरा पिठाचं करते। आपल्याला असं घट्ट असं मळून घ्यायचंय, चांगला असा गोळा करायचा आहे, चांगलं मळायचं, नाही तर आपली पुरी अशी फाटत जाणार। बघा, एवढंसं घट्ट, चपातीच्या पिठा एवढं पातळ नाही करायचे। चांगला त्याला असं चांगला असा मी गोळा केलाय त्याचा। तर मी याला तेल लावून थोडं 5 ते 10 मिनिटं असं झाकून ठेवणार आहे। चांगलं तेल लावून असं त्याला 5 ते 10 असं मुरायला ठेवूया, तरच त्याच्या आपल्या पुऱ्या नीट होतील। हे बघा, हा आपला गोळा आपण चांगलं झाकण ठेवूया आणि चांगलं मुरायला ठेवूया। मी झाकण ठेवून चांगलं 10 मिनिटं बाजूला ठेवते, हात धुवून घेते। तोपर्यंत आपण बटाट्याची भाजीला फोडणी घालून घेऊया। मी बटाट्याची भाजीचं सगळं तयार केलंय, हे आपलं 10 मिनिटं मुरतंय, तोपर्यंत आपल्याला बटाट्याची भाजी करायची। मी ते 4 बटाटे उकडून घेतले, उकडून सोलून त्याच्या फोडी करून घेतल्या। चांगलं आपलं तेल तापलं पाहिजे। पहिले मिरच्या टाकायच्या, कारण जिरं आपलं लगेच काळं होतं। चांगला कढीपत्ता आणि आपल्याला जिरं टाकायचं। मिरच्या चांगल्या तर अशा खरपूस भाजायच्या, म्हणजे मिरचीचा चव अशी त्याच्यामध्ये उतरते। आता मी जिरं टाकते। आपली मिरची हे झाली ना, थोडी फ्राय झाली की जिरं टाकायचं, नाही तर जिरं आपलं करपतं। आपल्याला त्याच्यामध्ये भाजी टाकायची। हे बघा, चांगली मिरची खरपूस झालेली, आता मी भाजी घालते त्याच्यामध्ये। ही भाजी अशी एकदा करून बघायची, एकदम छान होती। कढई तापली म्हणजे अशी चांगली हलवून घ्यायची। आपल्याला कोथिंबीर वगैरे कोण खात असतील तर टाका, आम्ही कोथिंबीर खात नाही मसाला, म्हणून अशी आपली भाजी ही करून घ्यायची।
उलट जास्त शिजले बटाटे तर अजून भाजी छान लागते. म्हणून बटाटे चांगले भरपूर चांगले शिजवायचे. जर आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे. चांगले हलवायचे. अशी मस्तपैकी आपली भाजी झालेली आहे. अशी मस्तपैकी आपली भाजी झालेली आहे. आता आपल्याला फक्त काय टाकायचं आहे, मेन वस्तू म्हणजे आपल्याला दाण्याचं कूट. आपल्याला असं मी असं एकदम बारीक पण केलेलं नाही, असं जाडं मोठं असं चालूबंद बंद आपल्याला हे केले. त्याच्यामध्ये मी असं दाण्याचं कूट टाकते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका. असं चालूबंद करून आपल्याला दाण्याचं कूट करून घ्यायचं. एकदम त्याचा भुस्सा पण करायचा नाही. त्याला चांगला हलवून घ्यायचे. 2 मिनिटं तिला असं अगदी 2-3 मिनिटच ठेवायची. मला मिरचीचा ठसका लागतो. मला आधी सर्दी आली, लगेच ठसका लागतो. आपल्याला ही आपली भाजी तयार झाली. ही भाजी एवढी छान लागते ना चवीला, आपल्या तोंडाला चव पण येते अशी. पण त्याला दाण्याचा कूट टाकायचं असतं, अगदी छान लागते. आता आपली भाजी तयार झाली आहे. आता आपण पुऱ्यांकडे वळूया. मी आता भाजी इकडे येथे ठेवते झाकण ठेवून. तर इकडे मी कढई ठेवते. आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत ना. 10 मिनिटं झाली आपल्याला पीठ ठेवून. आपल्याला आता पुऱ्या करायच्या. मी पुरीची तयारी करते तोपर्यंत. मी तेल तापत ठेवलंय. आता आपण या छोट्या पुरी करून घेऊया. त्याला जास्त पातळ पण नाही करायचे आहेत. अशा हळूहळू या कडेने फाटणारच, कारण पीठ हा एकदम भसभशीत असतं पीठ. आता चेहरा तुम्हाला दिसत नाही. हा पीठ एकदम भुसभुशीत असतो, म्हणून लाटताना पण हळूच लाटायच्या आणि जास्त पातळ पण नाही लाटायच्या. त्या तशा होणारच नाहीत. आता आपलं तेल तापलेलं आहे. थोडंसं घालून बघते. हे बघा, एवढ्या जाडीच्या मी केल्या आहेत. बघू आपल्या फुगतायत का. हे बघा, मस्त टम्मक पुरी फुगली माझी. अशा मी हळूहळू करून घेते. तिला खरपूसच भाजली पाहिजे. छोट्या करा, मोठ्या करा, तुमच्या आवडीप्रमाणे करा. हे बघा, अशी खरपूस त्याला भाजून घ्यायची. सोबत मी ही बाजूला पण घालते. ती तळेबंद आपण बाजूला घालायची, म्हणजे एकदम कडेला घालायची. बघा, अशी ही पण अशी बाजूला घालायची. ही पण किती छान फुगली बघा. हे बघा, ही पण फुगली. अशा आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या. दाबून शिकवलं की त्या फुगणार. हे पीठ नाही एकदम आपल्या ह्याच्यात चिकट नसतं, असं खसखशीत असतं, म्हणून ते फाटत जाणार. म्हणून आपण लाटताना एकदम हळूच लाटायच्या आणि पातळ लाटायच्या नाही. मेन म्हणजे पातळ नाही लाटायच्या, त्याला जाडसरच थोडंसं आणि हळूहळू लाटायच्या अशा. थोडं जाडसरच ठेवायच्या. असं तेल वर घातलं की आपल्या चांगली पुरी फुगून येते.
असा मस्त टम्म फुगल्या पाहिजे. फुगल्या पाहिजे असं काही नाही, तुम्ही पातळ एकदम लाटला तर फुगणार पण नाही. किती छान फुगल्या बघा. पण तळ्यात थोड्याशा त्या कडेने फाटतात, काही हरकत नाही. फाटल्या तरी काहीच हरकत नाही. हे बघा, आज मी भाजी आणि ह्याची राजगिऱ्याची पुरी तुम्ही अशी एकदा करून बघा. सगळेच करतात म्हणा, पण मी आता उपासाची डिश मी केलेली आहे. चला, माझ्या नवीन चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल बटनला क्लिक करा. आणि काय कमेंट असेल तर सांगा. आणि चला, मस्त आता डिश आपण याचा आस्वाद घेऊया आणि बाकीच्या पुऱ्या करून टाकते. चला, बाय बाय.